अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे आणि राज्यपाल आता विधान भवनाच्या आवारात पोहोचल्याचं आपण पाहतोय। काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल, त्याआधी औपचारिक कार्यक्रम आटोपले जात आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालही इथे उपस्थित आहेत। महायुतीचं नवं सरकार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान झाल्यानंतर पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनासंदर्भात अनेक मुद्दे सध्या गाजण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला राज्यभरामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरतोय आणि या सर्व प्रश्नांवरनं आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत आहेत। विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। विधान भवनामध्ये राज्यपाल उपस्थित आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये औपचारिक कार्यक्रम होत आहेत। दरम्यान राजीनाम्यावरनं विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि यासोबतच काही खटले आणि आरोपी ठरल्याप्रकरणी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं होत आहे आणि त्याचवरनं आता मोठा गदारोळ होण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे। यासोबतच शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणासंदर्भात सुद्धा सत्ताधाऱ्यांना विरोधक चांगलेच घेरू शकतात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। औपचारिक कार्यक्रम तिथे सुरू आहेत। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सुद्धा तिथे उपस्थित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। विधिमंडळ परिसरामध्ये काही वेळापूर्वीच आपण पाहिलं विरोधक सुद्धा पोहोचले होते। जितेंद्र आव्हाडांनी चक्क हातामध्ये बेड्या घालून आम्हाला बोलूच दिलं जात नाही, आम्हाला व्यक्तच होऊ दिलं जात नाहीये अशा पद्धतीने सरकारवर घणाघात केलेला आहे। मुस्कटदाबी विरोधकांची केली जाते। या अर्थाने त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात हातात बेड्या घालून ते आले होते आणि त्याचमुळे यावेळीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजणार अशी शक्यता आहे। विधिमंडळ परिसरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अगदी काही क्षणामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। महायुतीचं सरकार निवडून आलेलं आहे। मुख्यमंत्री पदावर फडणवीस विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची दृश्य आपण पाहतोय। काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। सत्ताधारी पोहोचलेले आहेत, विरोधकांचे आमदार सुद्धा पोहोचत आहेत। महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे काही वेळापूर्वीच विधानसभा भवनामध्ये पोहोचल्याचं आपण चित्र पाहिलेलं आहे। औपचारिक कार्यक्रम तिथे पूर्ण होत आहेत। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यक्रम होत असताना दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा इथे पोहोचतात। सुरेश धस आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी हे संपूर्ण प्रकरण चांगलंच लावून धरले आणि सुरेश धस रोहित पवारांसोबत चर्चा करत असल्याची दृश्य आपण पाहतोय। यासोबतच धनंजय मुंडे सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि काल ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांनी त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली होती की आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, तर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।